मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपला हा 3 HP चा सोलर पंप आपल्याला भेटलेला आहे. आपण विद्युत कनेक्शनची मागणी केलेली होती, परंतु आपल्याला हा 3 HP चा सोलर पंप भेटलेला आहे. आपल्या जिथं विहीर आहे तिथं आपलं क्षेत्र जे आहे फक्त 10 गुंठे आहे आणि इतर ठिकाणी 3-4 एकर आहे. शासनाचा निकष काय आहे, की तुम्हाला जर 5 HP चा सोलार पंप हवा असेल, तर तुम्हाला जिथं विहीर आहे, तिथं आपल्याला 2.5 एकरपर्यंत क्षेत्र असावं लागतं. परंतु बऱ्याच अंशी शेतकऱ्यांचं म्हणजे जवळ-जवळ 90% शेतकऱ्यांचं जे आहे, जिथं विहीर, जिथं समजा तुमचा बोरवेल आहे, तिथं क्षेत्र फार कमी आहे. मग अशा वेळी काय होतं शेतकऱ्यांना, की पाणी इथून दुसरीकडे शिफ्ट करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तर त्यासाठी खडसे साहेबांनी बऱ्याच आमदारांनी एक ना अनेक कैलास पाटील अशा आमदारांनी जे आहे विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला आहे, की पाणी कमी दाब देतं 3 HP चा सोलर. तर अशा शेतकऱ्यांना ज्यांना 3 HP चा सोलर दिले त्यांना बूस्टर सोलर पंप द्या. जेणेकरून त्यांना चांगल्या प्रकारे सोलर पाणी देईल आणि त्यांचे जे आहे ती दिवसा वीज जे शेतकऱ्याचं धोरण आहे त्याची कुठंतरी पूर्तता होईल. हा सर्रास फसवणुकीचा बाजार झालेला आहे मित्रांनो. आपल्याला 1 किलोमीटर 2 किलोमीटर पाणी हा नेऊ शकत नाही आणि जरी गेलं, उतार असला तर ते फार कमी प्रेशरनं नेलं जातं. अशा वेळी शेतकऱ्यांना म्हणजे कुठून विस्तवातून बाहेर निघून फुफुट्यात पडल्याची अशी अवस्था आता निर्माण झालेली आहे. बघू सरकार काय याच्यावर ते निर्णय घेतं ते आपण प्रतीक्षा करूया. परंतु समजा इथून पुढं जरी शेतकऱ्यांना 3 HP ऐवजी 5 HP सोलर दिले, तरी ह्या सोलरचं काय किंवा ह्या शेतकऱ्यांना ज्यांना 3 HP सोलर दिला आहे त्यांची काय अवस्था होईल हे आता बघावं लागेल. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.